विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कट ऑफ खूप वाढलाय. जे अपेक्षित होतं ते कॉलेज मिळालेलं नाहीये. ही गोष्ट एका मुलाच्या बाबतीत नाहीये, तर हजारो मुलांच्या बाबतीत घडलंय. का घडलंय सांगायची गरज नाहीये. कारण पहिल्या 2000 मध्ये जर 500-600 मुलं असे असतील की ज्यांनी रिझल्ट विकत घेतलाय, तर विकत घेताना त्यांनी सरळ-सरळ 100 पर्सेंटाईलच विकत घेतलेत किंवा 99.99च घेतलेत. तर ही सगळी मुलं COEP, VJTI, PICT अगदी या टॉप चवालचंद हे सगळ्या कॉलेजमध्ये तुम्हाला ती मुलं दिसतील. कालपासूनच मी तुम्हाला सांगतो, संध्याकाळपासूनच लिस्ट यायला सुरुवात झालेत. मग कोण कुठं काय मिळाले सगळं मुलांनी मला पाठवलंय. मग हे जे फ्रॉड करणारी मुलं आहेत 35% वाली, 40% वाली, 60% वाली मुलं, 10वी ला मार्क असणारी मुलं ही आता टॉपच्या कॉलेजमध्ये गेलेत. मग झालंय काय? मग जिथं टॉपच्या कॉलेजमध्ये खरोखर ओरिजिनल टॉपर जायला पाहिजे होते, त्यांना तिथं मिळालेलं नाहीये. 99.67, 99.5, 99.4 मग हे कुठं गेले? मग यांना ड्रीम कॉलेजचं COEP होतं, VJTI होतं, सरदार पटेल सारखे कॉलेज होते. मग या मुलांनी CS राहू दे, मी कॉम्प्युटर सायन्स नकोय, मी मेकॅनिकलला, सिव्हिलला घेतो. त्यामुळे सिव्हिल मेकचा सुद्धा कट ऑफ वाढलाय. आणि जे खरं डिझर्विंग कॅन्डिडेट म्हणतो ना आपण उमेदवार आहे, तो अगदी खाली, खाली, खाली सरकला. अतिशय धोकादायक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जास्त वेळ घेत नाहीये तुमचा. मी तुम्हाला सांगतो, कॅप राउंड 2, 3, 4 असतील. ओके, स्पॉट राउंड पर्यंत एफर्ट्स घेणार आहे आपण, लक्षात घ्या. चांगलं कॉलेज मिळवायचा आपण प्रयत्न करणार आहे. पण मला तुम्हाला अपडेट फक्त द्यायची आहे, की विद्यार्थी पालक कृती समिती अहिल्यानगर. मी काल दिवसभर अहिल्यानगरमध्ये होतो. मी तुम्हाला सांगतो, जोशी सर होते, डोके सर होते आणि तुम्हाला मी सांगतो बरेचसे शिक्षक होते. भोसले सर होते. ओके. आता मुद्दा असा आहे, की एक लढा प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला असं वाटेल, मी सगळ्या गोष्टी 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करणार. जास्त पण वेळ तुमचा घेणार नाहीये. आज तुम्हाला डिसिजन घ्यायचंच आहे. बेटरमेंटसाठी काय स्ट्रॅटेजी ठरवायची आहे आजच. मी तुम्हाला सांगतो, एक 1000च्या आसपास मुलं, पालक असे होते, पण मुलांची संख्या 80-90% होती. पालकांची संख्या कमी होती. पालक कमी होते, पण मुलं भरपूर आले होते लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो जोशी सर होते. त्यांनी त्यांचं जे मत मांडलं ना, ओके किंवा काही मुलं त्यांनी त्यांचं जे मत मांडलं ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो, की पूर्ण सभागृह अगदी म्हणूया स्तब्ध झालं होतं. काही मुलांच्या जे काही मनोगत मुलांनी व्यक्त केले, त्यातून अक्षरशः म्हणूया आपण भारावून सगळे गेले होते. म्हणजे भारावून म्हणजे काय? इमोशनल झालो होतो आम्ही. की याला काय करायचंय? तर मुद्दा असा आहे, की हे डोके सर आहेत, ओके, गोंसे सर, पुन्हा तुम्हाला सांगतो शिंगारे सर, यांनी खूप एफर्ट्स घेतलेत आपल्यासाठी. तुम्हाला माहीत पण नाही बाळांनो, त्यांनी काय-काय केले गेले 3-4 वर्षात आपल्यासाठी. पण मुद्दा असा होतोय, की ही लोकं आम्ही जेव्हा न्यायालयात जातोय ना, तेव्हा काय बोललं जातंय न्यायालयाकडून, की तुम्ही कोण आहे? तुम्ही कोचिंग क्लासेसवाले आहेत. तुम्ही काय एवढी गडबड करताय? तुमचं काय यात इंटरेस्ट आहे? तुम्हाला पब्लिसिटी पाहिजे म्हणून तुम्ही हे करताय. असं न्यायालयाकडून सांगितलं जातंय. मग इथं पुढे कोण आले पाहिजेत? पालक आले पाहिजेत. पण सर झालं ना, कॅप राउंड 1 पण झाला, झालं अलॉटमेंट, आता काय होणार आहे? असंच गेल्या वर्षी मी चूक केली होती म्हणून मला आज हा त्रास होतोय. पण पालकांना नम्र विनंती आहे लक्षात घ्या, की तुम्ही तुम्ही सेलकडे गेलं पाहिजे. पालक पोहोचला पाहिजे. पण पालक घाबरतोय. माझ्या मुलाला पुढे काही त्रास होईल का? बरोबर आहे पालकांचं भीती वाटते. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. कॉलेजचं नाव न घेता एक्झाम्पल देतोय. आहे XYZ कॉलेज. नामांकित चांगलं कॉलेज आहे लक्षात घ्या. ओके. आणि तिथं काय झालं, की त्या मुलाचे जे पालक होते ना, त्यांनी स्पॉट राउंडच्या वेळेस थोडंसं स्ट्रिक्ट म्हणजे बोलणं झालं त्यांचं तिथल्या मॅनेजमेंटशी म्हणूया आपण. मॅनेजमेंटच्या चुका होत्या. मग यांनी त्या इम्प्लिमेंट हे केलं म्हणजे त्याच्यावर बोट ठेवलं, की तुम्ही चुकताय दाखवलं. ओके. पण त्या दिवशी काय ऐकलं नाही. पण या पालकांनी मग थोडंसं त्यांचं म्हणतो ना, ओळखी वगैरे असतात त्याचा वापर करून कॉलेजला नियम बदलावे लागले. नेक्स्ट राउंड दुसऱ्या दिवशी राउंडमध्ये त्यांच्या मुलाला तिथे ॲडमिशन मिळालं. पण कॉलेजकडून असं झालं, की "तू आहेस का? तुझे पप्पा होते का? थांब तुला दाखवतो." इथपर्यंत पालक असं करत असतील, तर पालक घाबरतोय. पण मी काय म्हणतोय, आपल्या भीतीमुळं किती नुकसान झालंय. 40 वरून 400 नाही 600-700 कडे आकडा गेलाय फ्रॉड मुलांचा. ही सगळी टॉपच्या कॉलेजमध्ये मुलं घुसलेत आणि त्याच्यामुळं आपल्याला खाली, खाली, खाली जावं लागतंय. बरं याचा परिणाम काय होईल? दूरगामी परिणाम काय होईल? तर COEP, VJTI, सरदार पटेल
हे जे कॉलेजेस आहेत ना, तिथं हे जे मुलं जाणार आहेत, यांचं पर्सेंटाइल 0च असणार आहे. एका व्हिडिओत दाखवलंय मी. माझ्याकडे आहेत रिझल्ट सी-ओ-पीतल्या मुलांचे. व्ही-जे-टी-आयतले पण काही फारसे वेगळे नसणार आहेत. 0.4 पॉइंटर, 0.6 पॉइंटर, 0.9, 1.2 पॉइंटर. म्हणजे सगळ्या विषयात फेल मुलं आहेत रे ही. मग काय परिणाम होणार आहे, की 4-5 वर्षांनी सी-ओ-ई-पीचं म्हणूया आपण, अगदी म्हणतो ना, गुणवत्ताच ढासळणार आहे. आणि सी-ओ-ई-पीतल्या शिक्षकांसाठी पण ती काही चांगली गोष्ट नाहीच आहे. त्यांनी आत्तापर्यंत मुलं घडवलेत. मी सांगतो का, जोशी सर काय म्हणले काल, की सी-ओ-ई-पी म्हणजे कॉलेज नाहीये नुसतं, ते इमोशन आहे. ओके. ते तुमची सर्वांगीण प्रगती घडवतंय. पण तुम्ही पण तसे पाहिजे ना. तुम्ही विकत घेऊन रिझल्ट घेऊन तिथे जात असाल, तर तसली तुमची सर्वांगीण प्रगती होणार आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं जर नुकसान केलंय पैसे भरून आणि तुम्ही एका गरीब मुलाचंही नुकसान केलंय, मग हे पाप कुठं फेडणार सांगा भाऊ? कुठं फेडणार? आणि सगळ्यांना माहिती आहे तुमचे 10वी मार्क किती आहेत ते. सगळ्यांना माहिती आहेत आणि ही मुलं त्या कॉलेजमध्ये वेगळीच राहणार आहेत. आता सी-ओ-ई-पीतून समजा एखादे स्टुडंट कोणतरी गेले, की ज्यानं असेच फ्रॉड आहेत 10वी ला 50-60% चे स्टुडंट आहे समजा. आहे सी-ओ-ई-पीत म्हणूया आपण. नाही झेपणार सिलेबस. नाही होणार. हां आणि जे कॉप्या करून मार्क पाडलेत ना आत्तापर्यंत किंवा काय गैरप्रकार केले असतील ते नाही चालणार. आता मुद्दा असा आहे, की पण सी-ओ-ई-पी आपल्याला जाऊ दे म्हणूया आपण ड्रीम कॉलेज होतं. हे सी सेल काय करतंय? ते का करत नाही कुठली कारवाई या मुलांच्यावर? का चौकशीचे आदेश देत नाहीत? का आता संशय यायला लागलाय, की सी सेल पण यात सामील आहे काय? भीती वाटायला लागली. भीती वाटते. तर तसं जर झालं ना, तर काय करणार आहे आपण? आमची अपेक्षा आहे, मागणी आहे, की टी-सी-एस सारख्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावं. ओके. त्यांचे जे काही आहे टोरणं खूप चांगली आहेत. टी-सी-एस एक्झाम घेत असेल, तर ठीक आहे. काही थोड्या इकडं-तिकडं चुका होतील म्हणूया आपण. म्हणजे नाही का क्वेशन चुकला वगैरे. त्याच्यापुढे तर फ्रॉड होणार नाहीये. तर नेक्स्ट इयर टी-सी-एस सारखीच कंपनी हवी आहे. त्यासाठी आपल्याला उभं राहावं लागणार लक्षात घ्या. त्याच्यामुळं बघूया काय होतंय ते. तर ही गोष्ट मात्र नक्की आहे. कट ऑफ वाढलेला आहे. मनासारखं कॉलेज मिळालेलं नाहीये, पण नाराज होऊ नका. कॅप राउंड 2, 3, 4 साठी काय असेल ते प्रयत्न करायचेत. स्पॉटपर्यंत लढा द्या. ऑल द बेस्ट.